आजऱ्यातील सर्पनाला पाठोपाठ आज आंबेओहोळही ओव्हरफुल, चित्रीत देखील झाला 92% पाणीसाठा। आजरा तालुक्यातील सर्पनाला प्रकल्पापाठोपाठ आज सकाळच्या सुमारास आंबेओहोळ प्रकल्पही ओव्हरफुल झाला आहे, तर गडिंग्लजसह कर्नाटकातील काही गावांना वरदान ठरलेला चित्री प्रकल्प 92% भरला असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले आहे। गेल्या कित्येक वर्षात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापूर्वीच हे 3 महत्त्वाचे प्रकल्प भरत आहेत, हे विशेष आहे। कोकण परिसराच्या पार्श्वभूमीवरील आजरा तालुक्यातील सर्पनाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस अतिवृष्टीजन्य मुसळधार पर्जन्यमान राहिल्याने प्रथम हा प्रकल्प 100% भरला। त्यानंतर आज सकाळी उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पही 100% भरला आहे। या प्रकल्पाच्या पाठीमागील पाणलोट भागात रुंदी मोठी असल्याने आणि पाऊस कमी पडत असल्याची स्थिती असतानाही जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प भरला असून पाठोपाठ चित्री प्रकल्पामध्ये एका दिवसात 4% पाणीसाठा वाढला आहे। पर्जन्यमान असेच राहिल्यास 2 दिवसात चित्री ही तुडुंब होण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। चित्री प्रकल्पाचे स्वप्न साकार झाल्याने आजरा आणि गडिंग्लज तालुक्यासह कर्नाटकातील गावांची शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठीची तृषा भागली। त्यामुळे या परिसरासाठी वरदायिनी ठरलेला हा प्रकल्प तुडुंब भरण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे। ती साधारणतः ऑगस्ट किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होते, पण यावर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धातच पाऊस जोरदार झाल्याने प्रकल्प भरणी लवकर होत आहे। सध्या पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने हिरण्यकेशी व चित्री या दोन्ही नद्या काठोकाठ वाहत आहेत। आता या भरलेल्या प्रकल्पातील विसर्ग या नद्यांची पाणी पातळी वाढवणारा ठरणार आहे। त्यामुळे या दोन्ही नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।